त्या शिवाला आपलं करता यावं, आपलं म्हणता यावं एवढा अधिकार आपल्यात असला पाहिजे. ही कथा पुढे विचारली. पहिलं मंगलाचरण केलं, सच्चिदानंद परमात्म्याच्या स्वरूपाचा परिचय सांगितला. तो कसा आहे तर सच्चिदानंद रूप आहे. कार्य काय करतो तर विश्वोत्पत्त्यादि हेतवे सदशक्ती हेतवे सदसव्य शक्ती हेतवे. एकटा नाही तर शक्तीला धरून कार्य करतो. म्हणून भगवान शिवाच्या पिंडीची पूजा करत असताना, इष्टलिंगाची पूजा करत असताना त्या मधल्या पिंडीला कुंकू कधी लावायचं नाही. मधला भाग आहे तो शिव आहे, खालचा योनी भाग आहे तो पार्वती स्वरूप आहे. म्हणून खाली एकाच बाजूला फक्त हळदी कुंकू लावलं जातं. काही काही लोकांना एवढी सवय असते ना, घाण त्या पिंडीला डोकं लावतील, त्याला खडी साखर लावतील, साखर लावतील, भात लावतील, त्याला घरीच घेऊन जातात की काय आता काय माहिती. पूजा पण करता आली पाहिजे. महादेवाच्या मंदिरात कुठे बसावं इथून नियम आहे, इतर देवाला नियम नाही. महादेवाच्या मंदिरात पूर्वेकडे बसून पूजा करायची नाही, कारण ती बाजू पार्वतीची आहे. पार्वतीच्या आणि महादेवाच्या मध्यभागी तुम्ही जर बसलं तर ते नवरा बायको तुम्हाला सोडणार नाहीत. आमच्या दोघांमध्ये कशाला आला म्हणणार. पश्चिम बाजूला जर बसलं तर ती बाजू नंदीची आहे. त्या नंदीच्या आणि महादेवाच्या मध्ये बसलं तर नंदी तुम्हाला सोडणार नाही. उत्तर बाजू गंगाबाईची आहे, ती तर येऊच देत नाही. तिथं गेलं की बुडलं म्हणून समजा. आणि दक्षिण बाजूला गेलं की ती राक्षसाची. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. तुम्ही जर त्या दोघांच्या मध्ये गेलं तर ते राक्षस तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही. मग पूजा कशी करायची? काही नाही, सोपं सांगतो तुम्हाला. बेल घ्यायचा, फुलं घ्यायचे, एका कागदामध्ये नाहीतर मेन कपड्याच्या पिशवीत बांधायचे. ती प्लॅस्टिकची पिशवी दारातूनच बघायची आणि महादेवावर फेकून घरी निघून जायचं. तुझं तो मोज म्हणायचं. असंच ना? हो म्हणालेत की काही जणी. म्हणजे तुम्ही असं करता का पूजा? नाही ना. शिवपूजा करत असताना नैऋत्य कोपऱ्यात बसायचं, ईशान्येकडे तोंड करून स्थिर बसायचं, मांडी घालून. अगोदर आपल्या मस्तकाला गंध आहे का ते बघायचं. गंधा पांतायुष्यमस्तु. स्वामी असतील तर म्हणतील, ब्राह्मण असतील तर म्हणतील. नाहीतर आपला गंध आपली आपण भस्म लावून घ्यायचं. ते भस्म 3 बोटात का? 4 नाही, 2 नाही, 1 नाही, 3 का? त्याचे ठिकाण सांगितले 15, 16, 64, 108. ते का? महादेवाला कुठली फुलं व्हायची, बेल कसा व्हायचा, हे सगळं शिवपुराण सांगितलं. महादेवाच्या मंदिरामध्ये बसल्यानंतर भगवान शिवाची पूजा कशी तुम्हाला जशी करायची तशी करा. कारण पत्र पुष्प फलम तोयम मेबी भक्त्या प्रयचती. पत्र पुष्प आणि जळ तेने तृप्त जाश्वन नीळ. देव भावाचा भुकेला सखा भाविकांचा झाला. त्याला पाणी द्या, आनंदित आहे. त्याला फुलं व्हा तरी तो आनंदित आहे. एक बेलाचं पान 1000 वेळेला धुवून व्हा तरी ते शिळ होत नाही, तरी तुम आनंदित आहे. शिवमुष्टी व्हा तरी तो आनंदित आहे. शिवमुठ वाहताना श्रावण आता येणार आहे पुढला महिना. कशी व्हायची माहिती आहे तुम्हाला? नाही? मग आतापर्यंत कशी व्हायली? सोपं सांगतो. वाटीभर चिपटभर तांदूळ घ्यायचे, चाळणीमध्ये टाकायचे, चांगली चाळायची, वरचे भाताला ठेवायचे आणि खालचा चुरा मंदिरात न्यायचा ना. नाही ना, तुम्हाला मुष्टीभर भेटले तरी चालेल, चिमुडभर व्हा. नाही ते भेटले तर एकच व्हा, पण देवाला चांगलं व्हा. किडलेला बेल अजिबात व्हायचा नाही, तुटलेला बेल व्हायचा नाही, सुकलेला बेल चालतो पण चोरलेला बेल चालत नाही. काही काही बायांना अशी सवय असते, सकाळी फिरायला गेले की लोकांच्या दारातले फुलं बेल तोडून आणायचा चोरून आणि आपल्या घरातली पूजा मोठी करायची. चोरलेलं देवाला काही आवडत नाही. हरतालिकेच्या दिवशी तर सकाळ सकाळी नवऱ्याला फिरायला पाठवतात, कधी नाही ते. एक पिशवी घेऊन रस्त्याने जेवढे धोत्र्याचे फुलं तेवढे चोरून आणा. कोणाला विचारत नाही, हे भली मोठी पूजा. कोणी सांगितलं 16 करा 16 करा? अरे कुठे लिहिलंय? माझ्या महादेवाला जे व्हायचंय ते प्रेमाने व्हा.
माझ्या महादेवाला जे द्यायचे ते प्रेमाने द्या. त्याला कुठलीही एवढं पाहिजे असं नाहीये, 108च बेल व्हावा असं नाही. त्रिदलम त्रिगुणाकार त्रिनेत्रम त्रयायुधन त्रिजन्म पाप संहार एक बिल्वम शिवार्पणम. एक बिलाचं पान. ते कसल्या रंगाचं व्हायचं, का व्हायचं ते मी पुन्हा तुम्हाला सांगणार आहे. पुढे आहे. आदित्यवर्णो तपसादिजातो वनस्पती तो वृक्षोत बिल्वाः. आदित्यवर्ण असावा. वनस्पतीमध्ये सर्वश्रेष्ठ असणारी वनस्पती बिलाचं पान, ती भगवान शंकराला अर्पण करावी. म्हणून भगवान शिवाच्या मंदिरात गेल्यानंतर नैऋत्य कोपऱ्यामध्ये बसा, ईशान्येकडे तोंड करा, त्या महादेवाची पूजा करा, त्याला पाणी जलाने स्वच्छ करा. दूध असेल तर दूध व्हा, नसेल तर नाही लागत माझ्या महादेवाला दूध. त्याला एवढं लिटर लागेल तेवढं लिटर काही लागत नाही. जे वाहिलं ते त्याला अर्पण आहे. फळाचा ज्यूस वा, उसाचा रस वा, त्याला सगळं चालतं. असं काहीच नाही माझ्या महादेवाला. माशाच मे, गोमुदाच मे, मुग्धाच मे, तिलाच मे. त्याला जे अर्पण कराल ते अर्पण करून घेतो. म्हणून मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याची उपासना करते यावी. तो शिव कसा हे कळावा. शिवाच्या मधल्या भागाला कुंकू लावलं नाही पाहिजे. आणि अजून एक सांगतो, महादेवाचं दर्शन घेताना हे कपाळ त्याच्या मधल्या पिंडीला कधी लावू नका. आपल्या डोक्याचा घाम त्याला लागला नाही पाहिजे. दर्शन कसं घ्यावं. एक हात आपल्या हृदयाला म्हणजे आत्म्याला, एक हात पुढच्या लिंगाला, आणि आपलं जे कपाळ आहे ते योनी भागावरती बाहेर पिटिकेवरती ठेवावं आणि त्याचं दर्शन घ्यावं. हे झालं महादेवाचं दर्शन. गुरुचं दर्शन घेत असताना उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपलं कपाळ लागलं पाहिजे, तर ते गुरुदर्शन. नाहीतर लांबूनच दर्शन केलेलं सगळ्यात चांगलं. नाहीतर काही काही महिला एवढं लक्षात ठेवतात, महाराजांनी सांगितलंय उजवाच पायाचं अंगठा पाहिजे, मग महाराज बसले की एक पाय ओढून घेतात. ते पडलं का पडलं, बिचारा पडेल बघेल कोणी बघत नाही. का तर महाराजांनी काही काही लोक जे नाही लक्षात ठेवायचे ते लवकर ठेवतात आणि जे ठेवायचे ते लवकर ठेवत नाही. शिवपूजा कशी केली पाहिजे. पाय तुझे गुरु राजा, शिव पूजा माझी देव पूजा. गुरु सेवेचा संकल्प हेची माझे पूर्ण तप. गुरुचरणाची रजधुळी सर्व तीर्थाची अंघोळी. पाय तुझे गुरु राया, देव पूजा माझी शिव पूजा. पाय तुझे गुरु राजा, देव पूजा माझी शिव पूजा. गुरुची पूजा सुद्धा करावी. मी आता जास्त मांडत बसणार नाही. मंगल आचरण पहिलं केलं. सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याचं चिंतन सांगितलं. सत्य लपत नाही सांगितलं. सत्य कधी ना कधी बाहेर पडणार सांगितलं. चित म्हणजे चैतन्य. चैतन्याचे 4 प्रकार सांगितले. कुटस्थ, जीव, ईश्वर, ब्रह्म. चैतन्य 4 प्रकारचं आहे. जड स्वरूप असणाऱ्या या देहामध्ये तो परमात्मा चैतन्य स्वरूप आहे, म्हणून हा जड देह सुद्धा चैतन्य रूप वाटतो. तो परमात्मा. आणि शेवटी सांगितलं तो आनंद स्वरूप आहे. आस्तिक असो नास्तिक असो, प्रत्येक माणसाला काय पाहिजे, आनंद पाहिजे. असा कुठला माणूस नाहीये की त्याला सुख नकोय. जगाला सगळ्याला सुख पाहिजे. आणि सुखासाठी माणूस धडपडत राहतो, पैसा कमवतो. हे पैसे कशासाठी कमवायचे? सुख मिळावं म्हणून. मोठी टीव्ही असावा, घर चांगलं असावं, घरात सगळ्या वस्तू असाव्या, खायला सगळं भेटावं म्हणून पैसा पाहिजे. आणि पैशासाठी धावत राहतो. पैसा पैसा करतो पण सुख मिळत नाही. आणि जेव्हा पैसा येतो, सुख येतं, त्यावेळेला माणूस त्या ठिकाणी राहत नाही. काहीच राहत नाही त्या माणसाच्या आयुष्यात. सगळं कमवतो, पैसा पाहिजे, पैसा पाहिजे. रात्रीचा दिवस करील, धावत राहील, पैसा पैसा, मला सुख पाहिजे, मला हे पाहिजे. घर बांधून ठेवील,
शेती भरपूर घेईल, गाडी दारात उभी करेन, एके दिवशी हार्ट अटॅक येईल आणि जाग्यावर खलास होईल. काही भेटत नाही. गाडीचं सुख भेटणार नाही, घराचं सुख भेटणार नाही, दागिन्याचं सुख भेटणार नाही. जगात सुख कशात हेच कळालं नाही. म्हणून कालही सांगितलं सुख कशात आहे, शिवनामामध्ये. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर म्हणे सावता आगर, किंवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर. सर्व सुख कशात आहे, सर्व सुख ल्यालो. कशामध्ये सुख आहे, तर सुख फक्त भगवन नामामध्ये आहे. इथं तुम्हाला काही करायची गरज नाही, काही विकत आणायची गरज नाही, कुठला प्रपंच करण्याची गरज नाही. फक्त बसून ठाईच बैसून करा एक चित्त. एवढं केलं तरी त्या सुखाची प्राप्ती होते. आणि ते सुख प्राप्त करायचं असेल तर फक्त चित्त इथे लावलं पाहिजे. करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी हरोनी. आणि म्हणून पहिलं मंगलाचरण केलं, सत्य स्वरूपाचं वर्णन केलं. सत्य कितीही केलं तर लपत नाही. एका ठिकाणी एक माता माऊली यायची, तिला नाक बारीक होतं. आपल्या भाषेमध्ये मराठीत त्याला नकटी म्हणतात. आणि ती कथेला आली ना, कथा ऐकतच नव्हती, सगळ्याच्या नाकाला बघायची आणि रडायची बिचारी. देवाला म्हणायची, देवा काय पाप केलं होतं, सगळ्याला एवढे चांगले चांगले नाक दिले, कोणाला पोपटाच्या रागूच्या चोंचीसारखं दिलं, कोणाला टमाट्यासारखं दिलं, कोणाला बटाट्यासारखं, मलाच का दिलं नाही, म्हणून रडायची. बाजारात गेली, बाजारात एक प्लॅस्टिकचा नाकवाला आलता विकायला गाड्यावर. तिने ते विकत घेतलं, नाकाला नाक लावलं, सोनाराकडे गेली, त्याला नथ घातली, पुढे येऊन बसली. आणि समोर आल्यानंतर अगरबत्तीचा वास आला, जे ठसका लागला, नाक उडालं आणि महाराजाच्या जवळ जाऊन पडलं. सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, जे लपत नाही ते सत्य आहे. सत्य म्हणजे सूर्य आहे, सत्य म्हणजे शिव आहे, सत्य म्हणजे शाश्वत आहे, अखंड आहे, नित्य आहे. आणि त्या सत्याचं वर्णन या ठिकाणी केलं. सत्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं स्वरूप सांगितलं. सच्चिदानंद आहे, सदसव्य शक्ती हेतवे त्याचं कार्य आहे. शक्तीला सोबत घेऊन तो कार्य करतो. म्हणून भगवान शिव आणि शक्ती ज्या ठिकाणी आहे तिथे कमी काही नाही. तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट, आपल्या पाथरीचा मठ हा 1000 वर्षापूर्वीचा. आता या ठिकाणी एवढ्या मोठ्या 26 पिढ्या झाल्या. आता महाराजांची 26वी पिढी आहे. अनेक मोठे मोठे आक्रमण, अनेक मोठ्या चांगल्या गोष्टी, अनेक वाईट गोष्टी या मठाने पाहिल्या. या मठाची औलिकतिकता त्या काळामध्ये कांच बसवेश्वर शिवाचार्यांनी या पीठाची स्थापना केली. ही परंपरा 26 वर्षापासून. आमच्याकडे एक भाग आहे की जो गादीवरती बसतो तो गादी स्वरूप, म्हणजे पहिलाचाच मान शेवटपर्यंत चलत राहतो. एखाद्याची एखादी बायको जर मिली तर तिचं नाव दुसऱ्या बायकोला देतात, पण ती वेगळी समजत नाही. तसं गुरु सगळा इथून सारखा पहिल्यापासून ते आतापर्यंत आलेली परंपरा. पण या परंपरेत या मठामध्ये एक हेमाडपंथी चांगलं जुनं महादेवाचं मंदिर होतं. खूप दिवस, काही लोकांना माहित असेल. 12 होती, 12व्यातलं ते विहिरीतलं पाणी, आडातलं पाणी काढायचे, महादेवाला अभिषेक करायचे. इथे 2 गोष्टी पुरातन होत्या. एक महादेवाचं मंदिर पुरातन आणि दुसरं म्हणजे ती संजीवन समाधी पुरातन, 1000 वर्षाची. मध्ये काही आक्रमण झाले आणि त्या आक्रमणामध्ये त्या पिंडीला काही लोकांनी बाधित करून टाकलं. ती पिंडी जरा भंगली. नंदी तर पूर्ण जीर्णशीर्ण करून टाकला लोकांनी. आणि म्हणून या वर्षी परत एकदा त्या लिंग स्थापना या ठिकाणी मंदिरात होणार आहे. अगदी 8-10 दिवसामध्ये होईल. पण ते लिंग असं आणलंय की ते नुसतं लिंग नाही आहे. जसं शिखर शिंगणापूरला 2 पिंडी आहेत, शिव आणि शक्ती आहे, तसं शिवशक्तीचं मिलन स्वरूप असणारं हे पिंड या ठिकाणी बसणार आहे. म्हणजे आतापर्यंत या मराठवाड्यामध्ये काही मंदिर आहेत, तर पाथरी तालुक्यात असं मंदिर नाहीये. ते पहिलं मंदिर आपल्या पाथरीमध्ये होणार आहे. शिवाबरोबर शक्तीची स्थापना या ठिकाणी होईल. शिवाबरोबर शक्तीची उपासना तुम्हाला केली जाईल. शिवाबरोबर शक्तीची उपासना करण्याचा योग तुम्हाला मिळेल आणि ती उपासना तुम्हाला इथे करायला भेटेल.
म्हणून सदसव्य शक्ती हे तवे, नुसता शिव एकटा काम करत नाही तर शक्तीला बरोबर घेतो आणि शक्तीला बरोबर घेऊन हे कार्य करतो. म्हणून सदसव्य शक्ती हे तवे. नमः शिवाय संभाय.